दरम्यान सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. सबीर आणि जयदीपची जोडी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. साबीर आणि जयदीपची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एन के बुल्ला ब्रदर्स साताराचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सांगलवाडी स्पोर्ट्स सांगलवाडीचा संघ. दोन्ही संघांमध्ये बॅटर आपल्याला रंगताना पाहायला मिळते. गुरुदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी शहाजी यांच्या खांद्यावरती दिली जाते. शहाजी आलेत गुरुदाईच्या ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. चॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दमदार राहिलाय. धावा रोखल्यात. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालं. एकच धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्येला श्री गणेश झालाय. एक धाव धावफलकावरती आणि एका धाव्याने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलंय. बॅटची आतली कडा घेतल्या. पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. दोन आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती सत्ताच्या घडीला. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकात सखे मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. स्वीप केला. फटका चांगला केलाय. 30 सर्कलला भेदलाय. त्यानंतर वनभाव सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आलाय जयदीपच्या बॅटमधून चौकार. लो फुल टॉस बॉल होता. फक्त आणि फक्त स्वीप केला. स्वीट केला आणि त्यानंतर ही 4 धावेची मोहर इथे पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सत्ताच्या घडीला आपण पाहतोय. सहा धावा धावफलकावरती. 6 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. या 5 षटकांच्या मॅच मध्ये कुठेतरी विचार केला तर कमीत कमी 70 ते 80 धावा बनवणं देखील गरजेचं आहे. आडवा बॅटने आणि त्यासाठी प्रयत्न इथे केला. फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाली आहे. जेल इथे सोडलाय. आता मात्र जीवनदास जयदीपला मिळालाय. सुप्पा जेल इथे सोडलाय आणि त्याचबरोबर 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. त्यानंतर क्षेत्ररक्षक उलटे पळत असताना इथे जेल सोडलाय. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 8 या आकड्यावरती. 8 ऑन दी बोर्ड. आउटसाइड ऑफ सम जाऊ दिला बॉलला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती सत्ताच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी चालू आहे. आतापर्यंत 9 धावा बनवल्यात. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस होता. गती परिवर्तन मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाले. विविधता दाखवली या चेंडूवरती. डॉट बॉल आलाय. 9 या आकड्यावरती धावफलक मात्र आपण पाहतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षक येतात. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधानी धावा लागते. षटक क्रमांक 1 चा इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 ऑन दी बोर्ड in the first over. सर टीम मीटिंग नको प्लीज. सांगलवाडी टीम मीटिंग नको. यस
ऋषिकेशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी स्वतः कर्णधार आला मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक 10 धावांचं राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये इथे ऋषिकेशला आपण पाहतोय संघाचा कर्णधार आहे. बॅटची कडा घेतली, फटका इथे फसला, मिस टाइम आहे. पाठीमागे चालला घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव फलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. निश्चितच विचार केला तर आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती 11 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडीला चालू आहे. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केला अवे फ्रॉम द बॉडी. फटका इथे केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. 5 वरती तितकेसे चांगले चेंडू येत नाहीयेत. निश्चितच आपण पाहिलं तर ज्या धावांची गरज आहे त्या धावा येत नाहीत. अजूनही संयम इथे फलंदाजांचा पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून थांबवलाय गोलंदाजांनी, कौतुक करावं लागेल. अगदी अचूक टप्पा बेधक मारा या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, सर्व बॅटने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 13 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 सिंगल आले आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. विविधता दाखवली. निश्चितच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संगलवाडी संघाच्या गोलंदाजांनी केली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विंग अकॅडमीज. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती. पहिला 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 4 सिंगल, 4 धावा. ऋषिकेश षटकामध्ये कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. 14 या आकड्यावरती धावफलक, 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्विंग अॅडमिस पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरा संपलाय. फक्त आणि फक्त 14 धावा 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद धावफलकावरती. यास पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 14 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याची जबाबदारी विकेच्या खांद्यावरती दिली जाते. विके आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी विकेच्या खांद्यावरती आपण पाहतोय. निश्चितच विचार केला तर पहिली 2 षटक 7च्या सरासरीने 14 धावा बनवल्या गेल्यात. कशा प्रकारे काउंटर अटॅक केला जाईल, कशा प्रकारे उर्वरित 3 षटकांमध्ये कमबॅक केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका खेळला सरळ बॅटने, लाजवाब शोक. इनसाइड आउटचा फटका, शॉट ऑफ द इव्हिनिंग. जबरदस्त फटका साबिरच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त आय हँड कोऑर्डिनेशन, आर्म एक्सटेन्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि 6 धावांची मोहर इथे साबिरच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. जबरदस्त अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये 6 धावेच्या मदतीने 20 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचत आहेत. 20 ऑन दी बोर्ड. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये संयम दाखवला आणि त्या संयमानंतर आता ही आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साबिरचे एक षटकार आणि या षटकाराने पुन्हा एकदा संघाला सुस्थितीमध्ये आणलं.
अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न इतिबाद जर आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव मिळते आणि या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या निश्चितच 21 या आकड्यावरती. आता दबाव पूर्णपणे आपण पाहिलं तर इथे गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 5 चेंडू अजूनही चांगल्या प्रकारे हाताळायचे, त्यामुळे दबाव इथे गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय अवे फ्रॉम द बॉडी. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. साबिरचा केस संपलाय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलंय. धक्का क्रमांक पहिला साबिर डिपार्ट्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत बॅटिंगसाठी. अर्थातच सातारा जिल्ह्यातून ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते ॲज अ आयकॉन म्हणून, जो खेळाडू सातत्याने आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाहायला मिळतोय, अर्थातच साताऱ्याचा हार्दिक पांड्या. मयूर कुंभार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आता मात्र मयूर कुंभार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 21 आकड्यावरती पहिली विकेट आणि आता एंट्री मैदानाच्या आतपर्यंत मयूर कुंभारची झाली. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चर्चित आहे हा खेळाडू सध्याच्या घडीला या वर्षीच्या हंगामामध्ये आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये देखील सातत्याने हा खेळाडू चर्चित राहिलाय. 21 धावा धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी. दूरवरून घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल चालाय. एक्स्ट्रा डाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात आणि या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच शतपत्र जाऊन पोहोचतंय 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. 3रं षटक चालू आहे. 3ऱ्या षटकाचा काही प्रगती पथावरती आहे. आडवा बॅटने फटकाला जवाब आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एलिव्हेशनची कमतरता. माघारी परतावं लागतं. बॅक टू बॅकची विकेट. मयूर कुंभारचा केस संपलाय. 0चा चष्मा घालून मयूर कुंभार बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत आर्य दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत आर्यला आपण पाहतोय. निश्चितच 22 या आकड्यावरती 2री विकेट आणि आता बॅटिंगसाठी आर्य पाहायला मिळतात. बावीस या आकड्यावरती 2री विकेट. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर निश्चितच कमबॅक इथे केला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात येथे एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतात. बाउन्सर आडवा बॅटने ऑन साइडला. हा प्रखर बॉल अकुट टप्प्याचा त्याचा घेतलाय समाचार. आर्यच्या बॅटवरून षटकार. हा प्रकार चेंडू हाताला. आडवा बॅटने फक्त आणि फक्त पुलला सक्सेसफुल केलं. 6 धाव्यांची मोहर आणि या षटकाराने धावसंख्या निश्चितच 29 आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड पॅरलल स्ट्रोक. धावा मिळतात 6. बॅक टू बॅकचा 2रा आर्यच्या बॅटवरून षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस. लगातारचे 2 षटकार इथे मैदानाच्या आतपर्यंत आले आहेत. आर्य शहाच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेस देखील आपण पाहिलं तर थोडासा समोर केला आणि तिथे देखील एक फटका 6 धावांची मोहर. बॅक टू बॅकचे 2 षटकार. धावसंख्येचं टोटल 35 या आकड्यावरती 35 ऑन द बोर्ड. 35 धावा फलकावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच मात्र आपण पाहिलं तर 36 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 चा केस संपलाय. 36 धावा 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती 22 धावांचं हे षटक राहिलंय. 2 विकेट जरूर आल्यात मात्र त्या व्यतिरिक्त या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. चला यानंतरचा होणारा सामना KK11 कराड संघाच्या विरोधामध्ये नारायण स्पोर्ट्स शिरोळ. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं टॉस का बॉस कक्षामध्ये. KK11 कराड आणि त्याचबरोबर नारायण स्पोर्ट्स शिरोळ दोन्ही टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करायचं टॉस का बॉस कक्षामध्ये. अंतरिक्ष शाळेत विलगाईच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी अंतरिक्षला आपण पाहतोय. खराब चेंडू इथे मात्र आपण पाहिलं तर दंडित केलाय. 9+1 2 धावा फलकावरती. निश्चितच फ्री हिटचा बॉल असणार आहे. 9+1 इथे मात्र 2 धावा फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसफेल धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 38 आकड्यावरती. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. फ्री हिटचा बॉल असणार आहे. सध्या आता मात्र आपण पाहिलं तर इथे फलंदाजाकडे असणार आहे. वेगात टाकलाय. फ्री हिटचा बॉल जबरदस्त पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. फ्री हिटच्या बॉलवरती अगदी अचूक टप्पा पाहायला मिळालाय. निश्चितच वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. डॉट बॉल आलाय. 38 आकड्यावरती धावसंख्या. आर्य शाला आता शांत ठेवलंय पहिल्या बॉलवरती. 38 आकड्यावरती धावसंख्या. 5 षटकांची मॅच आहे. 60 ते 70. हॅलो चेक. या
यास इथे बाउन्सर पाहायला मिळाला. विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. आर्य शाचा केस संपलाय. धक्का क्रमांक 3 इथे बसतोय. आर्य बॅक टू द पवेलियन. सरदरमान 44 आकड्यावरती डावफलक आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर सुशील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट केला, फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र दूरवर जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. सुशीलच्या बॅटमधून षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 50 आकड्यावरती 50 आकडा डावफलकावरती पाहायला मिळतोय. यस षटक क्रमांक 4 इथे संपला. 50 धावा डावफलकावरती. 50चा आकडा इथे डावफलकावरती पाहायला मिळतोय. गुरुदर्शी मार्ग वरती 5व्या षटकामध्ये एसके यांना आपण पाहतोय. एसके आलेत. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी दिली. अखेरचं षटक स्लॉक ओव्हरचं आडामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटने फटकाला जवाब केलाय. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा जयदीपच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. जयदीपच्या बॅटमधून शॉर्टम पुलचा फटका पंच केला आणि ते 6 धावेची मोहर जयदीपच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि षटकाराने धावसंख्येचं टोटल निश्चितच 56 या आकड्यावरती. 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. स्कोअर कटचा फटका आता चांगला केला गेलाय. तर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त 2 धावांसाठी हा चेंडू चाललाय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 58 या आकड्यावरती. 58 ऑन द बोर्ड. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. 5व्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला चालू आहे. आतापर्यंत 58 धावा आपण पाहतोय. कोलवडापाचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. धावा मिळतात त्या 4 जयदीपच्या बॅटमधून. आणखी एक चौकार. चला KK11 कराड उपस्थित आहेत. शिरो संघ आपण देखील यायचं टॉस साठी. शिरो संघ यायचं टॉस साठी. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावत आहे. 62 या आकड्यावरती धावसंख्या. 62 ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये संयम होता. फक्त आणि फक्त 14 धावा मात्र. त्यानंतर ऍक्सिलेटर वरती पाय दिला. काउंटर अटॅक केला आणि आता मात्र 62 या आकड्यावरती धावफलक. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे फिनिश केला जाईल. वाढवा बाटण्या घेण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर फॉलो केलं फलंदाजाला.
डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. 62 धावा धाव फलकावरती. इथे मात्र आपण पाहिलं तर खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 63 या आकड्यावरती 63 ऑन दी बोर्ड. 63 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. डॉट बॉल येतोय. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. व्हाईट सिक्स साठी आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मागणी पाहायला मिळते. Yes, it's a fair delivery. तर बाना डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला निश्चितच आपण पाहिलं तर 63 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावला. 63 ऑन दी बोर्ड. जयदीपच्या बॅटमधून धावायला सुरुवात झाली. मात्र आता हे शेवटचे काही चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर केले. शेवटचा बॉल शेष आहे. विशेष फटका येणार काय देखील पाहणं गरजेचं आहे. फटका केला आडव्या बॅटने. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6 जयदीपच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा धमाका षटकार. षटक क्रमांक 5 इथे संपलाय. धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचते 69 या आकड्यावरती. 5 षटकांचा केस संपलाय. 69 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 70 ची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेचच. एनके मुल्ला ब्रदर्स सातारा संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला शिरोळ कॅप्टन टॉस साठी यायचंय. शिरोळ कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. शिरोळ कॅप्टन चला सातारा संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सातारा संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. चला थोडासा स्पीडअप घ्यायचंय. सातारा संघ एनके मुल्ला ब्रदर्स सातारा आपल्याला विनंती आहे स्पीडअप घ्यायचंय.
सरदरम्यान सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच रतन आणि सुशीलची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रतन आणि शहाजीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी सुशीलच्या खांद्यावरती. सुशील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 30 मध्ये 70ची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 70 धावाची गरज मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी सुशीलच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्रायकिंग एंड वरती रतनला पाहायला मिळते. पहिला बॉल आडव्या बॅटने जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला दिल्या हुलकावणी. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. पहिल्या बॉलवरती स्वॅगचे स्वागत करणारा रतनच्या बॅटमधून चुपकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला अर्थातच श्री गणेश झाला खाते इथे उघडलं. आडवा बॅटने यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून येतात. मयूर कुंभार फंबल झाले. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि लगेच 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच विचार केला तर सुशील पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट रतनचं पाहायला मिळालं. 2 धावांसाठी फटका केला. लेफ्ट केला डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. रतनच्या बॅटमधून मोठा धमाका. बिग प्लास बिग हिट सिक्सर. चांगला फटका एक्झिक्यूट केला. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा ओव्हर पिच होता स्लॉट मध्ये आणि चांगला फटका इथे मैदानाच्या आतपर्यंत सजवला गेला. 6 धावांची मोहर लगावली आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आता 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या काही षटकांमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये संयम बॅटिंग टीम अर्थातच NK मुल्ला ब्रदर्स सातारा संघाने संयम दाखवला. मात्र इथे दुसऱ्या इनिंगचा विचार केला तर थोडासा विपरीत खेळ पाहायला मिळतोय. निश्चितच आक्रमकता इथे दाखवली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. बारा धावा धाव फलकावरती. 12 ऑन दी बोर्ड. 12 या आकड्यावरती धाव फलक सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. लो फुलटॉस बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण पाहिलं तर आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निश्चितच जितके डॉट बॉल तितका दबाव इथे फलंदाजांमध्ये टाकला जाईल. मात्र विचार केला तर एक वेगळे मनसुबे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका वेगळ्या मनसुब्याने बॅटिंग टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आक्रमकता अगदी पहिला बॉल पासून इथे धारण केली आहे. 12 धावा धाव फलकावरती. 12 ऑन दी बोर्ड. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून आर्य येतात. सिंगल कंप्लीट झाले. फेक केली आहे. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 13 या आकड्यावरती. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा. त्यानंतर 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. 1 चेंडू अजून पहिल्या षटकाचा शिल्लक आहे. यस, इथून पुढे होणारे सर्व सामने 4 षटकांचे असतील. थोडासा वेग घ्यायचा. वातावरणामध्ये थोडासा बदल वाटतो त्यामुळे थोडासा स्पीडअप घ्यायचा. लेफ्ट केला सरळ बॅटने. फटका फसला. मिस टाइम आहे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. खाली क्षेत्रामध्ये बॉल. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. धावा मिळतात 4. शहाजीच्या बॅटमध्ये चौकार. षटक क्रमांक पहिले इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर आता पुढे सरसावत आहे. 17 या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 17 धावा धाव फलकावरती.
चला स्पीडअप घ्यायचंय, वातावरणामध्ये थोडासा बदल आहे, वेग घ्यायचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी जयदीप धनवडे अर्थातच जेडीच्या खांद्यावरती इथे दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते. बॅटिंग करत असताना देखील चांगलं योगदान या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि आता मात्र विश्वास गोलंदाजीच्या माध्यमातून देखील दाखवलाय. ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीला आपण रतनला पाहतोय, वेगात होता, पाठीमागे चालला, विकेट किपिंग चांगली पाहायला मिळते. रनआउटची संधी डायरेक्ट हिट असती तर चित्र वेग पाहायला मिळालं असतं, मात्र बॅकअप इथे खराब पाहायला मिळते. लगेचच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 19 आकड्यावरती. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला, ऑफ कटर हाताला, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वाला. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात. बदल गरजेचा आहे आणि तो बदल इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. 19 आकड्यावरती धावसंख्या 19 ऑन द बोर्ड. बाउन्सर इथे मात्र हाफ ट्रॅकर वेगात हाताला, पाठीमागे चाललाय, घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 20 आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा के मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आतापर्यंत 20 धावा धाव फलकावरती. फटका चांगला केला गेला, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब राहिलाय. बॅकअप येत आहे, डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आपण पाहिलं तर 21 आकड्यावरती 20 मध्ये 49 ची आवश्यकता, 20 चेंडू आणि 49 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वीस मध्ये 49 ची गरज आहे. निश्चितच दोन्ही संघ संघर्ष करतात. एक धावेसाठीचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला शॉर्ट पुलचा फटका सक्सेसफुल. धावा मिळतात त्या 4. रतनच्या बॅटवरून चौकार. एकोणीस चेंडू आणि 45 आवश्यकता. 19 मध्ये आवश्यकता 45 धावांची असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकाचा चौकार आलाय जयदीपच्या विरोधात. बाउन्सर बाग फुटला गेले. या प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनले दर्शक बनले तिवाने. रतनच्या बॅटमधून मोठा धमाका, हवाई हल्ला, बिग ब्लास्ट, षटकार. हाफ ट्रॅकर इथे पाहायला मिळाला. प्रकटचा फटका, बाग फुटला गेला. अगदी बॅडमिंटन स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केला. 6 धावेची मोहर. धावसंख्या 31 आकड्यावरती षटक क्रमांक 2 इथे संपलाय. 31 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे. इथून पुढे 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 18 मध्ये 39 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती मयूर कुंभारला आपण पाहतोय. साताऱ्याचा हार्दिक पांड्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते मयूर कुंभारच्या खांद्यावरती. आतापर्यंत 2 षटकामध्ये 31 धावा बनवल्यात. तिसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला मयूर कुंभार वरती.
ड्राईव्ह केला, फटका इनसाइड आउटचा फसलाय, विकेट मिळते, परतावं लागतं माघारी. मॅन विथ द गोल्डन आर्म, पहिला धक्का खात्यामध्ये मयूर कुंभारच्या, शहाजी बागतुली पवेलियनना. त्याच्या पुढे होत नाहीये का? नवीन बॅटर रोहित आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. रोहितला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या क्रमांकावरती 31 आकड्यावरती पहिली विकेट आली. पहिला धक्का इथे 31 आकड्यावरती बसलाय. 17 मध्ये 39 आवश्यकता आहे, 17 चेंडू आणि 39 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. लो फुल टॉस समोरच्या दिशेने, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. आर्य शाह चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका डावीवरती समाधानी राहावं लागते, एक धाव फलकावरती, आणि या एका डावीच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पुढे सरसावते. धावफलक निश्चितच 32 आकड्यावरती, 32 ऑन द बोर्ड, 32 धावा धाव फलकावरती. निश्चितच मयूर कुंभार कमबॅक करून दिलं, एक विकेट महत्वाची खात्यामध्ये राहिले. त्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगल्या प्रकारे हाताळला. चेंज ऑफ पेस, फुल टॉस बॉल, फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, साबिरने पकडला, झेल संपलाय. रतनचा खेळ, या मॅचची गोल्डन विकेट आली आहे. रतनची खेळ संपले, धक्का क्रमांक दुसरा. यस, माघारी परतावं लागते, विकेट आली आहे. दुसरा धक्का बसलाय, रतनचा खेळ संपलाय. 32 या आकड्यावरती दुसरी विकेट. मयूर कुंभारचे षटक कमबॅक करून देणार राहिलाय. यस, बॅटिंग टीम साठी आता रिव्ह्यू नसणार आहे. आपला रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर सागरला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 32 आकड्यावरती दरम्यान दुसरी विकेट आल्या, दुसरा धक्का 32 आकड्यावरती बसला. हे षटक, पहिले 3 चेंडू कौतुकास्पद राहिले, कमबॅक करून देणारे हे पहिले 3 चेंडू पाहायला मिळालेत. 32 आकड्यावरती धावफलक, उर्वरित 3 चेंडू अजून या षटकाचे शिल्लक आहेत. हो, बाउन्सर सरप्राईज केलाय, जबरदस्त चेंडू, बॉल ऑफ द नाईट मैदानाच्या आतपर्यंत मयूर कुंभारचा पाहायला मिळाला. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत, अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला आश्चर्यचकित केलाय, द्विधा मनस्थितीमध्ये टाकलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 32 आकड्यावरती धावफलक, 32 ऑन दी बोर्ड. चेंज ऑफ पेस, लेग कटर, जबरदस्त, आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय तर आता मात्र 32 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. जबरदस्त गोलंदाजी केलंय, जिथे धावांचा पाऊस पाडला जात होता. चला शिरो कॅप्टन टॉस साठी यायचं. शिरो कॅप्टन, 32 आकड्यावरती धावा इथे रोखल्या गेल्या. निश्चितच आपण पाहिलं तर हो
हो हा चेंडू देखील डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत 2 विकेट मिळवल्या. टाळ्यांचा गजर मयूर कुंभारसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत केली आहे. म्हटलं जातं ना, खुद पर विश्वास रखो हमेशा, कदम आगे बढ़ाते रहो, समय बदलते देर नहीं लगती, बस मेहनत करते रहो. जबरदस्त गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये संघाला कमबॅक करून दिलाय. कुठे धावा बनत होत्या तिथे मात्र धावांवरती ब्रेक लावलाय आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक केलं. उर्वरित 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता, 12 मध्ये 38 ची गरज. देवेंद्र आलेत गुरुदाईच्या ट्रॅक वरती. आताच देवाला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी देवाच्या खांद्यावरती दिली जाते. आडवा बॅटने फटका केला. यावेळेस मोठा धमाका आला. रोहितच्या बॅटमधून हवाई हल्ला, आकाशाला बुक्की मारणारा हा षटकार रोहितच्या बॅटमधून. चला शिरो संघ कॅप्टन टॉस साठी यायचंय. शिरो संघ कॅप्टन. यानंतरचा होणारा सामना शिरो संघाच्या विरोधामध्ये KK11 कराडचा संघ. KK11 कराड कर्णधार इथे उपस्थित आहे. शिरो कर्णधार आपण यायचं टॉस साठी. 11 मर्यादा 32 आवश्यकता, 11 चेंडू आणि असणाऱ्या 32 धावांची गरज. निश्चितच आपण पाहिलं तर या अगोदरचं षटक 1 धावांचं त्यानंतर मात्र इथे एक षटकार आलाय. प्रेशर रिलीज झालाय. दबाव हटवण्याचा प्रयत्न इथे रोहितच्या माध्यमातून केला जातोय. 11 मध्ये 32 आवश्यकता. संघर्ष इथे केला जातोय. धावांसाठी एक धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतपर्यंत केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. यावेळेस देखील डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक, फॅब्युलस, फॅन्टास्टिक सिक्सर. बॅक टू बॅकचे 2 षटकार मयूर कुंभारने कमबॅक करून दिलं होतं. मात्र आता या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या 2 चेंडूंवरती आलेत. धावसंख्येचं टोटल मात्र आता 44 आकड्यावरती जिंकण्यासाठी 10 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू हाताला अगदी पाठीमागे. हाफ ट्रॅकर अकुट टप्प्याचा बॉल हाताला आणि त्यावरती पुन्हा एकदा फायदा इथे फलंदाजाने उचलला. 10 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. रोहित खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अडचणीमध्ये असताना खेळी आले रोहितच्या बॅटमधून. वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्याचबरोबर सैराट वडापाव स्पोर्ट्स सांगली, सैराट वडापाव स्पोर्ट्स सांगली आपण मैदानावरती थांबायचं. आपण मैदान सोडायचं नाहीये, आपल्याला विनंती आहे. नऊ चेंडू आणि 26 ची आवश्यकता. आता मात्र एक चांगला चेंडू इथे देवेंद्रचा पाहायला मिळाला. वळवला, आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलेत. 2 षटकारांचा प्रत्युत्तर या 2 निर्धाव चेंडूने दिलाय. 44 आकड्यावरती धावफलक संख्या मात्र स्थिरावली आहे. 8 मध्ये 26 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी अडचणीमध्ये असताना 2 षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फटका इथे फसला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय.
एका धावेवरती इथे थांबावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय अर्थातच 45 आकड्यावरती 45 ऑन द बोर्ड. 7 मध्ये 25 आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. सागरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. शिरोळ कॅप्टन टॉस साठी या. शिरोळ कॅप्टन टॉस साठी यायचं. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. शिरोळ कॅप्टन टॉस साठी यायचं. यानंतरचे होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची. पंचेचाळीस धावा फलकावरती. ओहो, हा चेंडू स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. पहिला 2 चेंडूंवरती 2 षटकार, मात्र त्यानंतर 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव. कमबॅक राहिला इथे देवाचं. षटक क्रमांक 4 संपलाय. 45 आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 25 ची गरज. चला शिरोळ कॅप्टन टॉस साठी. शिरोळ कॅप्टन चला टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच असेल. यानंतरचा सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गौरव मोरे दाखवले असताना पाहायला मिळत आहेत. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी गौरव मोरे यांच्या खांद्यावरती दिली जाते. 6 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. शेवटचं षटक गौरव मोरे. पहिला बॉल बॅटची कडा घेतल्या पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एक धाव फलकावरती. मात्र एका धावेच्या मदतीने 46 आकड्यावरती धावसंख्या 5 मध्ये 24 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. बॅकफुटला गेले. फटका इथे केला गेला. प्रोटेक्शन आहे डीप पर. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. तर मला आपण पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचतंय. म्हणजे अर्थातच 47 आकड्यावरती 4 मध्ये 23 ची गरज आहे. यस, 4 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. या युवा खेळाडूने प्रभावित केले. अवघ्या 19 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. पहिले 2 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेत. फटका केला पुन्हा एकदा इनसाइड आउटचा. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्राऑर्डिनरी फॅब्युलस स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. रोहितच्या बॅटमधून बिग ब्लास्ट षटकार. यस, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. शिरोळ संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केला. हा सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं शिरोळ संघ आपल्याला विनंती असणार आहे. 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे हेच सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये रोहितने. मोठा फटका आलाय. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? यस, मात्र इथे आपण पाहिलं तर चौकार आलाय. 4 धावा धाव फलकावरती. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र जाऊन पोहोचतं. अर्थातच 57 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. 2 मध्ये 13 ची गरज. 2 मोठे फटके, 2 षटकार. या स्पर्धेतली सुपर ओव्हर पहिली पाहायला मिळणार का? पाहावं लागणार आहे. 2 चेंडू आणि 13 ची आवश्यकता आहे. निश्चितच पहिले काही चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळले. मात्र त्यानंतर रोहितने पुन्हा एकदा आक्रमकता दाखवली आणि आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 13 ची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळणार काय देखील पाहणं गरजेचं आहे. हो, इथे व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे.
यस वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 58 आकड्यावरती 2 मध्ये 12ची आवश्यकता आहे. निश्चितच इनकिबुल्ला ब्रदर्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 मध्ये 12ची गरज आहे. निश्चितच विचार केला तर हा चेंडू महत्वाचा असणार आहे. आडवा बॅटने हुक केलाय, फटका इथे केलाय. निश्चितच आपण पाहिलं तर धावा मिळतात त्या 4 चौकार आल्या जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 8ची आवश्यकता विजयाच्या उंबरठ्यावरती. आता मात्र आपण पाहतोय NK मुल्ला ब्रदर्स साताऱ्याचा संघ या मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मध्ये 8ची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच इथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू हातायला गेला, बाउन्सर हातायला सरप्राईज केलं, फलंदाजाला चौकार जरूर आला, मात्र तिथे षटकाराची गरज होती. 1 चेंडू आणि 8ची गरज आहे. शेवटचा बॉल बॅटची आतली कडा, विजय निश्चित केलाय, सामना इथे जिंकलाय. अर्थातच NK मुल्ला ब्रदर्स सातारा संघाने विजय मिळवलाय. विजयावरती शिक्कामोर्तब करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. चला शिरो संघ आपण क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं लगेच. शिरो संघ यास निश्चितच एकदा टाळ्यांचा गजर रोहित साठी होऊन जाऊ द्या. 11 चेंडू आणि 30 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या रोहित साठी होऊन जाऊ द्या. एक हाती खिंड लढवली आहे. दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. यस ज्याच्या माध्यमातून 1 धाव फक्त आणि फक्त खर्च केले आणि त्याचबरोबर विकेट्स देखील ज्या खेळाडूने मिळवल्या आहेत. अर्थातच साताराचा हार्दिक पांड्या, मयूर कुंभार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर सुशील बुर्ले पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुशील बुर्ले आपण यायचं, आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. सुशील बुर्ले पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शिरो संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. शिरो संघ